एक महत्त्वाची बातमी सोलापुरामध्ये आज निर्भय बनून सभा होणार आहे। पुण्यामध्ये निखिल वागळे यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे सोलापुरातील सभेला महत्त्व प्राप्त झालंय। तर सभेदरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवलाय। कायदे तज्ञ असीम सरोदे आणि डॉक्टर विश्वंभर चौधरी सभेला मार्गदर्शन करणार आहेत। युवा पॅंथरचे कार्यकर्ते सभेला संरक्षण देणार आहेत। दरम्यान याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विश्वभूषण लिमये यांनी। निर्भय बनो या चळवळीची चर्चा आता सर्वत्र महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते। पुण्यामध्ये निखिल वागळे यांच्या गाडीवर भाजप आणि हिंदुत्ववादी संघटनांकडून जो हल्ला झाला त्यामुळे याची चर्चा जी आहे ती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते। सोलापूरमधील हेरिटेज लॉन जे आहे त्या ठिकाणी ही सभा जी आहे ती पार पडणार आहे आणि त्या दृष्टीने आपण जर बघितलं तर पुण्यामध्ये निर्भय बनोच्या सभेला ज्या पद्धतीचं वळण प्राप्त झालं होतं त्या अनुषंगाने आपण जर बघितलं तर सोलापूरमध्ये पोलिसांनी याची पुरेपूर खबरदारी या ठिकाणी घेतल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। या लॉन्चच्या बाहेर आपण जर बघितलं आणि आतमध्ये सुद्धा जर बघितलं तर सोलापूर पोलिसांचा कडेकोट असा बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। निखिल वागळे यांच्यावरती जो हल्ला झालेला होता, भ्याड हल्ला झालेला होता, तशा पद्धतीची कुठचीही घटना सोलापूरमध्ये होऊ नये यासाठी आपण बघू शकताय की या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येकाची कसून अशी चौकशी या ठिकाणी केली जात आहे। महिलांची तपासणी करण्यासाठी या ठिकाणी महिला पोलीस सुद्धा तैनात करण्यात आलेले आहेत आणि एकूणच हा जो मागची पार्श्वभूमी या निर्भय बनोची आपण जर बघितली तर याला दलित पॅंथर, युवा पॅंथरना सुद्धा संरक्षण देण्याचं म्हटलेलं आहे। जागे व्हा, धोक्याची घंटा वाजली आहे अशा पद्धतीची यांची टॅगलाईन असणार आहे आणि त्यामुळे पुरोगामी विरुद्ध प्रतिगामी अशा पद्धतीचा संघर्ष कुठेतरी महाराष्ट्रामध्ये उभा टाकत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते आणि अवघ्या काही वेळामध्ये ही जी सभा आहे ती आता पार पडणार आहे। त्यामुळे या सभेमध्ये नेमकं असीम सरोदे आणि डॉक्टर विश्वंभर चौधरी हे आपले काय विचार मांडणार आहेत आणि त्यातून जे रिफ्लेक्शन येणार आहे ते कशा पद्धतीचं येणार आहे, त्यावरती तिच्या क्रिया प्रतिक्रिया कशा पद्धतीच्या होणार आहेत हे पाहण्यासाठी आता अवघा महाराष्ट्र जो आहे तो या सभेकडे डोळे लावून पाहल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। विश्वभूषण लिमये, साम टीव्ही न्यूज, सोलापूर।